टोमॅटोचा सार. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचा मालवणी भाषेतून चटपटीत आणि चविष्ट असा टमाट्याचा सार कसा बनवायचा तर मी दाखवणार आहे. आणि ही ना मालवणी भाषेतली माझी ना पहिलीच रेसिपी आहे. कोकणात टमाट्याचं पीक काही घेत नाही, पण ना मालवणी लोक टमाट्याचं सार लय आवडीने खातात. चला मग आपण साहित्य काय काय घेतले ताव तुमका मी दाखवत आहे. 3 मोठे ना लाल भडक टमाटे घेतले, अर्धा वळा ओला खोबरा किसून, 7-8 लाल संकेश्वरी मिरचो, 2 चमचे धने. संकेश्वरी मिरचो आणि धनेना 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे मिरची चांगली नरम पण होता आणि बारीक वाटली जाता. 8 ते 10 लसणीचो पाकळ्यो फोडणीसाठी वाटपात. थोडं बारीक चिरलेलं कांदो आणि कढीपत्ता फोडणे आणि कोथिंबीर. आणि हा सगळा साहित्य ना कच्चाच वाटून घ्यायचा. मिरची वाटूक वेळ लागता म्हणून पहिला ना मिक्सरच्या भांड्यात मिरचो धने आणि लसूण वाटून घ्यायचा. आणि त्या बारीक वाटून झाल्यानंतर त्यात खोबरा आणि टमाटे टाकायचे. थोडेसे टमाटे ना बाजू काढून ठेवायचे, म्हणजे पुढे सारात टाकूसाठी. आणि हे सगळे जिन्नस एकत्रच बारीक वाटून घ्यायचे. बघ ती लाल भडक वाटप झाला तर साराचा वाटप वाटून झाला. चला तर सारा फोडणी देऊया. कढईत 1 मोठं चमचं तेल टाकले, तेलात ना लसूण टाकले पहिली, तर लसूण भाजायला वेळ लागता म्हणून. आणि तेल लयच तापलं म्हणून आता घरा गॅस बंद करते. त्यानंतर बारीक चिरलेलं कांदो कढीपत्ता तो पण चांगलं परतून घेतलं आणि वाटप टाकून आता चांगला असा परतून घ्यायचा. आणि हा सार ना आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात बनवतो. चविष्ट अप्रतिम लागता आणि झटपट पण होता. आणि हा सगळा वाटापनं आता कढईत टाकून तेलात चांगला परतून 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून रटामटा असा ना शिजवून घ्यायचा. तुमका हळद टाकूची असते तुम्ही हळद पण टाकू शकतात, पण मी ना सारात हळद नाही टाकत. आणि आता ना सारात ना बाजूक ठेवले टमाटे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. आणि साराची ना शिंतळी उठतं आजूबाजूक, म्हणून थोडी काळजी घ्यावा. आणि सार आपल्याला किती पातळ किंवा घट्ट होईल त्याप्रमाणे पाणी टाकायचा. आणि पुन्हा झाकण ठेवून 8 ते 10 मिनटांना चांगला शिजवून घ्यायचा. आणि तुमका जर आंबट आवडत असेल तर तुम्ही 2 कोकमं टाकलात तरी पण चालत, कारण कोकमं चव छान येतात. मी नाही टाकणार आहे, कारण माका ना वाताचा त्रास होता म्हणून. भाताबरोबर या सार ना एक नंबरच लागता. आणि एवढ्या साहित्यात ना 4-5 जणांका पुरा तेवढा होता. आणि दिसाको आणि रंग पण बघा किती सुरेख किलो. आणि आता ना त्याला एक चांगली उकळी इल्यावर ना शेवटी कोथिंबीर टाकून ना गॅस बंद करूया. आंबट तिखट आणि चविष्ट सार आपण बनवला बघा किती मस्त झाला लाल भडक. चला तर आता जेव घेऊया. ताटात वाढलेला भात सार आणि भजी मस्तच. चला तुम्ही पण असं ना नक्की करून बघा, तुमका खरंच आवडतला. आणि जाता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा. चला तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.